स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची वडी करणार आहोत। ही वडी करण्यासाठी आपण अजिबातही दुधाचा पाण्याचा वापर करणार नाही। तसेच आपण ही वडी नारळ न खावता फक्त नारळ किसून वडी करणार आहोत। ही वडी एकदम झटपट तयार होते। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नारळाची वडी करण्यासाठी आपल्याला फक्त 3 साहित्य लागणार आहे। तर इथे मी एक कुकरचा डबा भरून ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे। हा किस आपल्याला नेहमीच्या किसणीने न करता आली किसाची किसणी असते त्यातूनच करून घ्यायचा आहे। तसेच या नारळाची सालही काढलेली नाही, साली सकटच किस करून घेतलेला आहे। दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे साखर। तर 1 वाटी नारळाच्या किसासाठी इथे अर्धी वाटी म्हणजेच अर्धा डबा भरून साखर घेतलेली आहे। थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। ऐनवेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून ज्या ताटामध्ये वडी थापून घेणार आहे त्या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। नारळाची वडी करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप सोडून घेऊया। अशा प्रकारे तूप सोडल्यामुळे एकतर वडी खायला छान लागते व अजिबातही नारळाचा किस कढईला चिकटत नाही। तूप वितळल्यानंतर हा सर्व नारळाचा किस यामध्ये घालून घेऊया। इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। या कुकरच्या डब्यामध्ये मी हलक्या हाताने किस न भरता थोडासा दाबूनच भरून घेतलेला आहे। हा किस आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये वडी केली जाते ती नारळ खवून केली जाते, परंतु अशा प्रकारची वडी ही एकदम छान तयार होते। नारळ खिसायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही व कुठल्याही प्रकारचा पाक करावा लागत नाही। अगदी झटपट वडी तयार होते। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही वडी केली तरी अजिबातही चुकणार नाही। इथे हा एकदम बारीक असा किस असल्यामुळे अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये या किसाचा हलकासा रंग बदललेला आहे। आता लगेचच यामध्ये साखर घालून घेऊया। आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे, नाहीतर वडीचा रंग बदलू शकतो, एकदम काळपट दिसू शकते। साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एकसारखं हलवत राहायचं आहे। साखर जशी जशी विरघळू लागते तसं तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर असं होऊ लागतं। मिश्रण थोडंसं सैलसर झाल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटांनंतर थोडंसं घट्टसर होऊ लागतं। हे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण या वडीमध्ये अजिबातही दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे ह्या वड्या अगदी महिनाभरसुद्धा हवाबंद डब्यामध्ये चांगल्या राहतात। आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं करून घ्यायचं आहे। आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊया। जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर इथे हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं होऊ लागलेलं आहे। आता लगेचच गॅस बंद करून घेऊया। तसेच या मिश्रणाचा थोडासा रंगही बदललेला आहे। हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्यावरती हे मिश्रण ओतून घेऊया। हे मिश्रण गरम गरम असतानाच थापून घ्यायचं आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा अशा प्रकारे उलटण्यानं थोडंसं थापून घेत आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही म्हणजे अगदी जाड किंवा पातळ थापून घेऊ शकता। इथे मी हे मिश्रण थोडंसं जाडसर असंच थापून घेतलेलं आहे। हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने थापून घेत आहे। तर याला मी थोडासा चौकोन आकार देऊन घेतलेला आहे। आता हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर पिझ्झा कटरच्या मदतीने कट करून घेऊया। पहिल्यांदा उभं कट करायचं आहे, नंतर आडवं कट करून घ्यायचं आहे। हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ते खूप थंड झालं तर अजिबातही वड्या पडणार नाहीत। इथे मी थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घेत आहे। ही वडी करण्यासाठी मला एकदम मंद आचेवरती 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। आता ही वडी कट करून झाल्यानंतर सेट होण्यासाठी ठेवून देऊया। आपल्याला ही वडी फ्रीजमध्ये वगैरे अजिबातही ठेवायची नाही, बाहेरच 2 ते 3 तासासाठी सेट करायला ठेवायची आहे। 2 ते 3 तासानंतर ही वडी छान अशी सेट झालेली आहे। ही वडी मोकळी करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या वड्या पडत आहेत। ही वडी करण्यासाठी आपल्याला 1 डबा नारळाच्या किसासाठी अर्धा डबा साखर लागलेली आहे। अर्धा डब्यापेक्षा कमी साखर वापरू नका, कारण की या साखरेच्या पाकापासूनच आपण वड्या करत असल्यामुळे एवढी साखर या वड्यांसाठी लागतेच लागते। या वड्यांमध्ये आपण जो किस घातलेला आहे तो किस वड्या खाताना जेव्हा दाताखाली येतो तेव्हा त्याची चव एकदम भन्नाट लागते। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या नारळाच्या वड्या नक्की करून बघा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.